या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। दमानिया जी, आपण ही नुकताच प्रतिक्रिया पुढारी न्यूजवर ऐकलेली असेल। थेट नाव याच्यामध्ये घेतलं जातंय धनंजय मुंडेंचं पुन्हा एकदा, आणि प्रचंड आक्रोश असा त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये जाणवतोय। मला तर आक्रोश पण जाणवतोय आणि दहशत पण जाणवते, कारण गेले 5-6 दिवस अनेक लोकांनी मला काही व्हिडिओज पाठवले, काही माहिती पाठवली, काही FIR पाठवले आणि प्रत्येक माणसानी प्रत्येक मेसेजमध्ये तेच लिहिलंय की मॅडम प्लीज आमचं नाव ताई कुठेही येऊ देऊ नका, नाहीतर आम्हाला जगणं मुश्किल होईल। याच्यावरनं कळतंय आपल्याला की या लोकांची दहशत किती आहे। आणि ही दहशत काही फक्त एकट्या वाल्मिक कराडची नाहीये, ही या सगळ्या राजकारण्यांनी, म्हणजे आता आपण धनंजय मुंडे म्हणा, संदीप क्षीरसागर म्हणा, सुरेश धस म्हणा, हे सगळे एका माळेचे मणी आहेत। ते मोठे छोटे आपण म्हणू शकतो, पण सगळे बेसिकली दहशत पसरवत आहेत। आणि मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यामुळे आज, आणि ते आधी 2019 पासून पालकमंत्री होते, त्याच्यामुळे वाल्मिक कराडची एवढी फास्ट ते मोठ्या प्रमाणात त्यांनी दहशत पसरवली आहे। आणि गावागावात त्यांनी आता छोटे छोटे गुंड तयार केले आहेत। आणि या गुन्हेगारीला जर आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला हा लढा देणं गरजेचं आहे। दमानिया जी, अजूनही वाल्मिक कराड मात्र फरार आहे, या तपासासंदर्भात कसं पाहता आपण याकडे? नाही, आय डोंट नो, आपल्याला ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की नाही। काल 11:15 वाजता रात्री मला एका अननोन नंबरवरनं फोन आला होता, लोक भेटणारच नाहीयेत कारण त्यांचं मर्डर झालंय म्हणे। तर ऐकून मी हदरले अक्षरशः। आता ही कोणी पेरलेली बातमी आहे की बाबा माझी विश्वासार्हता संपावी म्हणून, का ही खरंच बातमी आहे मला नाही माहिती, कारण ही सगळी माहिती मी बीडच्या SP-कडे पोहोचवली आहे आणि त्यांना विनंती केली होती की याची चौकशी करा। पण आता सगळीच माहिती मी दिली आहे, पण जर हे खरं असेल तर खरंच हदरवून टाकणारी बातमी आहे ही। कारण इतक्या निर्घृणपणे हत्या करणाऱ्या माणसाची जर हत्या होत असेल तर ही माणसं किती 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 गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे। आणि ही दहशत जी आहे ती सगळी जी वाढत चालली आहे, आता कालच आपण बघितलं उरण मधला पण सरपंच तेच म्हणाला, कोल्हापूरलाही तेच झालं। त्याच्या मागोमाग म्हणजे जिथे बघतो तिथे आपण अराजकता चालली आहे। हे थांबवायचं असेल तर हे बंद करायला हवं आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून, माध्यमांनी पण आणि सामान्य जनतेने पण लढा देणं गरजेचं आहे। आत्ताच्या क्षणाला दमानिया जी, तुम्ही पुढारी न्यूजवर जे बोललात आता की कदाचित जे मारेकरी आहेत संतोष देशमुखांचे संशयित, त्यांचीच हत्या झाल्याची बातमी तुमच्यापर्यंत कोणीतरी पोहोचवली, ही बाब आपण स्थानिक पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवली, पण थेट गृहमंत्र्यांपर्यंत आपण ही घेऊन जाणार का आता? कारण फार गंभीर बाब आहे ही यातली। नाही, कारण ते तर काम SP-चं आहे ना, SP-नी ही माहिती दिलीच असेल वर। आणि मी तर नंबर सकट जे कॉन्व्हर्सेशन झालं ते सगळं, म्हणजे माझ्याकडे कॉन्व्हर्सेशन नाही पण त्यांनी व्हॉइस मेसेजेस जे पाठवले होते ते मी SP-ना ऑलरेडी दिलेले आहेत। तर आता त्याची खरी पडताळणी करून ते खरे आहेत की खोटे आहेत तर त्यांनी बघावं। पण मला अतिशय धक्का बसला, हे जर खरं असेल ना तर अक्षरशः हॉरिबल हे सगळं चाललंय आणि कुठेतरी हे थांबायलाच हवं। निश्चित। अंजली दमानिया जी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।